ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत खूप हेल्दी आणि झटपट होणारी मऊ रागी इडली. चला तर सुरुवात करू. इडली बनवण्यासाठी लागणारी प्रोसेस. यासाठी लागणारे साहित्य आहे रागी, नाचणी 1 कप, उडीद डाळ अर्धा कप, तांदूळ 1 कप, पोहे ऑप्शनल, मेथीचे दाणे, मीठ आणि पाणी. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हेल्दी आणि उत्तम पर्याय आहे. नक्की ट्राय करा. चला तर सुरुवात करूया प्रोसेससाठी. सर्वात प्रथम रागी, नाचणी 5 ते 6 तास भिजवा किंवा रात्रभर भिजवा. तांदूळ आणि रागी एकत्र भिजवा. सम प्रमाणात घ्यायचं तांदूळ आणि रागी. छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. हे प्रिपरेशन मी 4 ते 5 लोकांसाठीचं घेतलं आहे. तुम्ही त्या प्रमाणात क्वांटिटी वाढवा. उडीद डाळ आणि मेथीचे दाणे एकत्र भिजवायचे बाजूला. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्याच भिजवायच्या. छान असं स्वच्छ धुवून हेही भिजत ठेवायचं. आणि याच्यामध्ये पोहे मी स्किप केले, पण वाटण्याच्या अगोदर पोहे 15 मिनटं अगोदर भिजत ठेवा. योग्य भिजवल्यामुळे इडल्या मऊ आणि छान फुललेल्या होतात. बॅटर ग्राइंड करण्यासाठी आधी उडीद डाळ आणि मेथीचे दाणे थोड्या पाण्यात मऊ आणि फुलके असं वाटा. त्याच्यामध्ये थोडं थंड पाणी किंवा बर्फ टाकून वाटा. खूप छान हे होते. नंतर रागी आणि तांदूळ थोडंसं जाडसर वाटा. शेवटी भिजवलेले पोहे घालून वाटा. सगळं बॅटर एका भांड्यात एकत्र नीट मिसळा. आणि हो, टिप फॉर द मेन, बॅटर फार पातळ नसावा, ओतता येईल इतका घट्ट असावा. फर्मेंटेशनसाठी तुम्हाला मी एक टिप सांगते. बॅटर झाकून उबदार ठिकाणी 6 ते 7 तास ठेवा. फर्मेंटेशनसाठी अजून टिप्स सांगते. थंड वातावरणात ओव्हनमध्ये लाईट ऑन करून ठेवा. स्टील किंवा काचेचं भांडंच वापरा. बॅटर फुललेला आणि हवादार दिसला पाहिजे. मीठ घालून छान असं मिक्स करून ठेवायचं चवीप्रमाणे. हे आपलं असं बॅटर झालं आहे तयार. छान असं एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही. आणि छान फर्मेंटेशन होतं 5 ते 6 तासामध्ये. छान आपले हे दळून आणि छान हे बॅटर. आणि ही इडली खूप हेल्दी होते. मी रात्रभर ठेवले बघा. अर्धं होतं टोप पूर्ण भरलं आहे. फर्मेंटेशन खूप छान झालं आहे आपलं हे. याला छान एकदा असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये सोडा इनोची गरज नाही लागत, पण तुम्हाला आणखीन फ्लफी हवे असेल तर तुम्ही इनोही टाकू शकता, ज्याने इडल्या आणखीन सॉफ्ट होतात. छान असं हे बॅटर आपलं तयार झालं असं आहे बघा. आणि हे मस्त आपण आता इडल्या वाफवून घेऊया. ग्रीसिंग करून घ्या. साच्यामध्ये बॅटर होता. हे साच्यामध्ये मी तेल लावून ग्रीसिंग करून घेतले छान असं. आणि ते आपण स्टीमरमध्ये 12 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहे. छान असं साच्यामध्ये एक एक करून बॅटर ओतायचं. आणि ह्या इडल्या आपल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात. आणि इडली झाल्यानंतर 2 मिनटं थंड होण्यास ठेवून द्यायचे. ते पटकन निघतात. आणि ह्या इडली खूप छान असतात. रागी आपल्या आहारामध्ये नेहमीच असावी. कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये ठेवा. छान असं बॅटर ओतून प्रत्येक एक साच्यामध्ये ठेवायचं. काही टिप्स आहे. उडीद डाळ फार छान फेटून वाटा. यामुळे इडली सॉफ्ट होते. फर्मेंटेशन उबदार जागी करा. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्टही नसावे. थोडेसे पोहे 2 ते 3 चमचे घातले तर अजून मऊ होते. शिजल्यानंतर 2 मिनिटांनी इडली काढा. आणि हो, रागी इडलीचे बेनिफिट्स: कॅल्शियम खूप जास्त, हाडांसाठी उत्तम आहे, वजन कमी करायला मदत करतं, डायबिटीजसाठी चांगले आहे, लो ग्लिसरीन इंडेक्स आहे, ग्लुटन फ्री आहे, पोट साफ राहते, हाय फायबर आहे, मुलं आणि मोठ्यांसाठी पौष्टिक आहे, लोह आयन म्हणजे जास्त हिमोग्लोबिन वाढवते, दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहते. आणि हो, याच्यामध्ये आणखीन किड्ससाठी तुम्ही किसलेले थोडं गाजर, कोशिंबीर घाला. कोथिंबीर रंग आणि चव दोन्ही छान येतात.
एक्स्ट्रा सॉफ्ट रागीची इडली होण्यासाठी ॲडव्हान्स टिप आहे. उडीद डाळ वाटताना आईस कोल्ड पाणी थोडं थोडं घाला, बॅटर जास्त फ्लफी होतं. वाटलेली डाळ हाताने 2 ते 3 मिनटं फेटा, नॅचरल एरेशन होते. फर्मेंटेशनसाठी भांड्यावर झाकण पूर्ण घट्ट लावू नका. थंडी असेल तर ओव्हनमध्ये फक्त लाईट ऑन करून ठेवा, बॅटर आत ठेवा. आणि मीठ नेहमी फर्मेंटेशन नंतर घातलं तर बॅटर जास्त छान फुलतं. मी अगोदरच घातलं होतं, पण ही टिप्स फॉर द डे समजा. 1 टेबलस्पून कर्ड घातल्यास फर्मेंटेशन लवकर आणि छान होतं. रागी पीठ आधी चाळून घ्या, गुठळ्या राहत नाही. बॅटर जर पीठ घेतलं तर बॅटर जास्त घट्ट झालं असेल तर हातानेच पाणी मिसळा, चमच्याने नाही. स्टीमिंग करताना पाणी आधी उकळलेलं असावं. इडली काढताना चमचा पाण्यात बुडवून काढा किंवा टूथपिकने तुम्ही चेक करा. आता ही आपली इडली झाली आहे. मी जस्ट सुरीने चेक करून ती चिकटलेली नाही आहे. चव वाढवण्यासाठी बारीक चिरलेली कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे फोडणी देऊन बॅटरमध्ये घाला. खूप छान अप्रतिम टेस्ट येते. मुलांसाठी किसलेलं गाजर, बीट घातल्यास रंग सुंदर येतो. थोडे काळे तीळ घातल्यास टेस्ट आणि कॅल्शियम वाढते. मुलांसाठी थोडे बटर लावून करा, छान लागते. रागीचे बेनिफिट्स तुम्हाला बोलले तर कॅल्शियम बॉम्ब, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते याच्यात. हार्ट फ्रेंडली, कोलेस्ट्रॉल कमी ठेवते. आयर्न रिच, हिमोग्लोबिन वाढवते. अशक्तपणा, हाय फायबर, पोट साफ, डायजेशन सुधारते. वेट लॉससाठी एकदम फ्रेंडली आहे. जास्त वेळ पोट भरलेलं असतं. ग्लुटन फ्री आहे. डायबिटीज कंट्रोल आहे. शुगर हळूहळू वाढते. मुलांसाठी ग्रोथला मदत होते. मोठ्यांसाठी हाडे मजबूत. ग्लुटन फ्री, पोटासाठी हलके, दीर्घकाळ एनर्जी देते, थकवा कमी येते. याप्रमाणे आपल्या इडल्या तयार आहे. छान अशा इडल्या तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. ही इडली तुम्ही सर्व करू शकतात. कोकोनट चटणी, व्हेजिटेबल सांबर, पीनट चटणी, खूप छान सॉफ्ट न्यूट्रिशन आणि सुपर टेस्टी. नक्की ट्राय करा. याबरोबर मी तुम्हाला ह्याच रेसिपीमध्ये ग्रीन चटणीची रेसिपी दाखवणार आहे, कोकोनट चटणीची. तर कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कॉमन मिस्टेक टाळा. रागी पीठ जास्त घातलं तर इडली कठीण होते. फर्मेंटेशन कमी झालं तर इडली जड होते. जास्त वेळ वाफवली तर ड्राय होते. तर नक्की प्रोसेस टिप्स दाखवल्याप्रमाणे फॉलो करा. तुमच्या इडली खूप टेस्टी, सॉफ्ट, फ्लफी होतील. नक्की ट्राय करा. आणि हॉटेलसारखी इडली हवी असेल सॉफ्ट, तर तेही मी तुम्हाला काही टिप्स सांगेल, तर तसं ट्राय करा. ही हेल्दी रागी इडली नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी चटणीची रेसिपी दाखवणार, खूप सोपी पद्धतीने सांगणार आहे. यासाठी ग्रीन कोकोनट चटणीसाठी लागणारे साहित्य आहे: ग्रेटेड कोकोनट, रोस्टेड चणा डाळ म्हणजे भाजलेली चणा डाळ, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ, तेल आणि पाणी आवश्यकतेनुसार. हे छान सगळं एकत्र दळून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसर नाही, मिडियम याचं क्रशनेस करून घ्यायचं. छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यावरती तडका मारायचा. ही चटणी खूप कमी वेळात पटकन तयार होते आणि इडलीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. ही इडलीबरोबर, डोस्याबरोबर, मेदूवड्याबरोबर खूप छान लागते आणि अगदी कमी सामग्रीमध्ये कमी वेळात होते. ही आपली चटणी तयार आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि वरून तडका ॲड करायचा. थोडासा लिंबू रस ॲड करूया. तेल गरम करून घेत आहे. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली, जिरे टाकून, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून तडका देऊया. याच्यामध्ये तुम्ही व्हाईट तिळे टाकू शकतात, कॅल्शियम वाढते त्याने. ही छान असा आपला तडका करून ही आपली हिरवी चटणी कोकोनटची तयार आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं लिंबू रस मिसळायचा. तुम्ही पाहिजे तर साखरही टाकू शकतात, मी स्किप केलं आहे. छान टेस्ट येते, आंबट गोड. नक्की ट्राय करा. आणि ही इडलीवर ही अप्रतिम लागते. मुलं तर आवडीने खातात. नक्की ट्राय करा. शेवटी लिंबू रस घालून छान असं मिक्स करायचं
आणि फोडणी तर तुम्हाला तडका दिला त्याप्रमाणे करायची. ही हिरवी चटणी खूप छान लागते. इडली, डोसा, वडा, सँडविच सगळ्यांसोबतच मस्त लागते. नक्की ट्राय करा. आणि ही परफेक्ट ग्रीन चटणीसाठी टिप्स सांगते. कोथिंबीर देठासकटच वापरायची, चव छान येते. पाणी खूप घालू नका, चटणी घट्ट ठेवा. थोडंसं दही घातल्यास चटणी आणखी क्रीमी होते. रंग टिकवण्यासाठी चटणी दळताना ते बर्फाचे तुकडे टाका आणि लिंबूरस शेवटी घाला. शेंगदाण्याऐवजी भाजलेली चणा डाळच वापरू शकतात. जास्त तिखट नको असेल तर मिरचीचा बिया काढा. फ्रीजमध्ये 2 दिवस सहज टिकते ही चटणी. बेनिफिट्स: कोथिंबीर व पुदिना डायजेशन सुधारतात. लसूण इम्युनिटी लेवल वाढवतं. कमी तेलात हेल्दी साईड डिश होते. विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. तर झटपट चविष्ट अशी हेल्दी हिरवी चटणी पटकन तयार होते. नक्की करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास बद्दल धन्यवाद. एकाच याच्यामध्ये 2 तुम्हाला रेसिपी दाखवल्या आहे. छान अशी ही चटणी तयार आहे आपली. इडलीसोबत, डोस्यासोबत, मेदूवड्यासोबत तुम्ही खाऊ शकतात आणि बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. नक्की ट्राय करा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.